नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो। 26 एप्रिलला आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचा पेपर हो घातलेला आहे। त्या अनुषंगाने बरेच व्हिडिओ आपण टाकलेले आहे। याच्या आधी आपण फास्ट ट्रॅक व्हिडिओ टाकलेले आहेत, एक महामॅरेथॉन म्हणून टाकलेला आहे, ते व्हिडिओ पाहून घ्या। ओके, आणि त्यानंतर हे व्हिडिओ पाहून घ्या। आज पण आपण एक काय म्हणू आपण महामॅरेथॉन सिरीज आणलेली आहे। याच्यामध्ये जवळपास 100 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत। पहा, तर शेवटचा घाव म्हणून आता 2-3 दिवस राहिले आहेत, तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील। तर हे व्हिडिओ पहा, लाईक करा आवडला व्हिडिओ तर, आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ओके, चला तर आपण आजच्या या महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करू, ज्यामध्ये 100 प्रश्न आहेत। पहा, पहिला प्रश्न काय आहे, राज्यसभेचे किती सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात? पहा, प्रथम एक प्रश्न वारंवार विचारलेला राज्यसभेचा, राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती राहतो? तर राज्यसभेचा सदस्याचा कार्यकाळ लक्षात ठेवा। इथं पहा, राज्यसभेचा सदस्य जो असतो त्याला आपण खासदार म्हणतो, त्याचा कार्यकाळ 6 वर्षासाठी असतो। लक्षात ठेवा, तो एकदा राज्यसभेमध्ये गेला म्हणजे तो किती वर्षासाठी? 6 वर्षासाठी राहतो। असेच 6 वर्षाचे दर 2 वर्षांनी नाही का आपण पाहतो 1/3 सदस्य निवृत्त होतात। ज्यांचंही 6 वर्ष पूर्ण झालेल्या सदस्याला असे दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात। कशामधून? राज्यसभेमधून। लक्षात ठेवा, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे। लक्षात ठेवा, राज्यसभेबद्दल प्रश्न विचारतात नेहमी स्थायी, कारण याच्या निवडणुका होत नाहीत, अप्रत्यक्ष सभागृह आहे। ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे वरिष्ठ सभागृह आहे। लक्षात ठेवा, कोणतं सभागृह आहे? राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे। इथं सदस्य होण्यासाठी म्हणजे त्याला काय म्हणू, खासदार होण्यासाठी वयाचं काय म्हणतो आपण, 30शी कंप्लीट पाहिजे। वय मर्यादा किती लागते? 30 वर्ष वय लागते। लक्षात ठेवा, ओके, 30 वर्ष वय लागते। हे राज्यसभेबद्दल लक्षात ठेवा। ओके, 250 याच्यामध्ये काय म्हणू आपण सध्या खासदार आहेत, 250। ओके, किती असतात सदस्य याच्यामध्ये? 250 सदस्य असतात। लक्षात ठेवा, ओके, आणि ते संसदेचं काय आहे? वरिष्ठ सभागृह आहे। दुसरा प्रश्न पहा, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन। याच्यामध्ये तुम्हाला शास्त्रज्ञ विचारू शकतात। ओके, चार्ल्स डार्विन, तर यांनी उत्क्रांतीवादाचा आपण सिद्धांत जो पाहतो तो चार्ल्स डार्विनने लावलेला आहे। संविधानात शिक्षणाविषयी कोणत्या सूचित आहे? पहा, शिक्षणाविषयी आपण पाहतो 42व्या घटना दुरुस्तीने काय म्हणू आपण, शिक्षणाविषयी जो राज्य सूचीमध्ये होता तो समवर्ती सूचीमध्ये घातलेला आहे। तर समवर्ती सूचीमध्ये ज्यावर केंद्र आणि राज्य म्हणजे राज्य सरकार हे दोन्हीही कायदा करू शकते। याच्यामध्ये आपण काय म्हणतो, वने वगैरे आपण जे विषय पाहतो याच्यामध्ये एक प्रश्न अजून विचारतात, वने हे कोणत्या सूचीमध्ये आहे म्हणून, तर वने हे कोणत्या सूचीमध्ये आहे? समवर्ती सूचीमध्ये आहे, जे की परिशिष्ट 7 मध्ये आपण सूच्या पाहतो। लक्षात ठेवा, भारतातील सर्वात उंच धरण कोणते? टिहरी धरण आहे। टिहरी धरण सर्वात उंच धरण पाहतो आपण, टिहरी धरण आहे, जे की कुठे आहे पाहतो आपण? उत्तराखंड राज्यामध्ये। कुठे आहे? उत्तराखंड राज्यामध्ये। लक्षात, टिहरी धरण भारतातील सर्वात उंच धरण हे राज्य विचारू शकतात, तो उत्तराखंड राज्यामध्ये आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5वा, महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणता आहे? मेळघाट। मेळघाट कुठे आहे? अमरावती। लक्षात ठेवा, अमरावती। ओके, आपल्या पूर्व विदर्भामध्ये पाहत होतं इथं तुम्हाला ताडोबा दिसते, जे नेहमी प्रश्नाला विचारते, कारण ताडोबामध्ये सर्वाधिक तुम्हाला वाहक दिसतात। ओके, सर्वाधिक क्षेत्रफळानं मोठं दिसते, ते चंद्रपूरला आहे। याच्यावर वारंवार प्रश्न आला आहे, ताडोबा कुठला आहे? चंद्रपूरचा आहे। बोर विचारतात, बोर हे व्याघ्र प्रकल्प कुठला आहे? वर्ध्याचा आहे, वर्ध्याचं। त्यानंतर पेंच विचारतात, पेंच कुठला आहे? नागपूरचा आहे, ज्याला पंडित नेहरू नाव आहे। ओके, नागपूरचा आहे। हे वारंवार हे प्रश्न विचारतात। लक्षात ठेवा, ताडोबा हे महत्त्वाचं आहे, चंद्रपूरचं, जे क्षेत्रफळानं मोठं दिसते आणि तुम्हाला काय दिसते ते सर्वाधिक जास्त त्याच्यामध्ये काय म्हणू आपण? वाघांची संख्या आहे। ओके, व्याघ्र राजधानी पण म्हणतात, त्याचमुळे नागपूरला, कारण नागपूर विभागामध्ये तुम्हाला सर्वाधिक जास्त व्याघ्र प्रकल्प आणि वाघाची संख्या जास्त आहे। सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? बुध। सूर्याला सर्वात जवळचा ग्रह बुध आहे। तर आपण शुक्र याला पाहतो, कशाला? सूर्याला। आता इथं पाहिलं आपण, सूर्याला पाहिलं, पृथ्वीला पाहतो आपण, तर इथं आपण पाहिलं सूर्याचा जवळचा ग्रह आहे बुध, तर पृथ्वीच्या जवळचा कोणता आहे? शुक्र। लक्षात ठेवा, पृथ्वीच्या कोणता जवळचा आहे? शुक्र। ओके, पृथ्वी लक्षात ठेवा, पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह विचारला तर शुक्र आहे। लक्षात ठेवा, ओके, शुक्र तारा पहाडचा तारा म्हणतो आपण। ओके, पहाडचा तारा याला विचारतात, पहाडचा तारा कशाला म्हणतात? पहाडचा तारा। ओके, तर पहाडचा तारा म्हणतात, जो की पृथ्वीच्या जवळ आहे। 7वा क्वेश्चन पहा, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713। पाठ करून घ्या, कारण ऑप्शनमध्ये तुम्हाला थोडं इथे कन्फ्यूज करतील किंवा शेवटच्या ह्याच्यात 7,714-15 जवळचंच ऑप्शन टाकतील, कारण हे तुम्हाला ॲक्युरेट विचारणार झाले। ओके, म्हणून 3,07,713 कितवा क्रमांक आहे? 3रा क्रमांक लागतो। लक्षात ठेवा, 3रा क्रमांक।
तिसरा क्रमांक 9.36 हे जे काय भाग आहे आपण व्यापतो पूर्ण भारताचा. ओके, किती टक्के? 9.36% भाग आपण व्यापलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. अस्सल हापूस आंबा कुठे मिळतो? तर रत्नागिरी पाहतो आपण, देवगड या तालुक्यामध्ये. कधी कधी तालुका पण विचारतात, कारण सर्वाधिक जास्त आपण म्हणतो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, पण त्याच्यातही मुख्यतः कुठे आढळतो तर देवगड तालुका आहे रत्नागिरीमध्ये. याला GI टॅग मिळालेला आहे आंब्याला, लक्षात ठेवा. हापूस आंबा हा त्याच्या काय म्हणू आपण सुगंधासाठी आणि त्याच्या चवीसाठीच प्रसिद्ध आहे. ओके, पूर्ण म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण याला काय करत असतो, पाठवत असतो, लक्षात ठेवा. ओके, बऱ्याच देशामध्ये, कारण खूप महाग आहे आणि खूप चांगला आहे चवीला तो. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? महानदीवर आहे हिराकुंड धरण. एक महत्त्वाचं धरण तुम्हाला दिसते महानदीवर, मला वाटते सर्वाधिक लांब आहे वाटते हिराकुंड धरण. ओके, त्यानंतर पहा हिराकुंड कुठे येते? ओडिसामध्ये येते का? हिराकुंड कुठे येते? ओडिसा राज्यामध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. सुंदरबन त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगाल. ओके, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नदीचा त्रिभुज प्रदेश पाहतो आपण, तर पश्चिम बंगालमध्ये आहे. सुंदरी वनी आहेत त्याचा, सुंदरी वनी. ओके, सुंदरी वनी आहे तिथं, म्हणून सुंदरबन म्हणतात. आणि इथं महत्त्वाचं काय माहिती आहे का? व्हाईट टायगर आढळतात इथं, पांढरे टायगर, व्हाईट वाघ. ओके, व्हाईट टायगर तुम्हाला इथंच आढळते, लक्षात ठेवा. कुठे? या सुंदरबन जंगला याच्यामध्ये. ओके, वनात. तर ते कुठे आहे? त्रिभुज प्रदेश हा सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये आहे. क्षेत्रफळानं खूप मोठा आहे, लक्षात ठेवा, पश्चिम बंगालमधला. ब्रह्मपुत्रा आणि गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश म्हणतो आपण त्याला. पैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? वर्धा. पैनगंगा ही महत्त्वाची नदी पाहतो आपण. हिनं विदर्भ आणि मराठवाडा वेगळे केलेले आहे पैनगंगा या नदीमुळे, लक्षात ठेवा. महाडचा 14 तळे सत्याग्रह पहा, याच्यावर विचारतात. हा कोणी केलेला आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला, लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पाण्यासाठी झालेला पहिला सत्याग्रह म्हणून त्याला. ओके, बाबासाहेब आंबेडकर. तर याची तारीख लक्षात ठेवा. महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर तारीख विचारतात 100%, कारण महत्त्वाची गोष्ट आहे ना. 20 मार्च सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये. 20 मार्च 1927. तर आता शताब्दी वर्ष चालू आहे, पुढच्या वर्षाला 100 वर्ष होतील. तर त्या पार्श्वभूमीवर हा क्वेश्चन विचारू शकतात. महाडचा 14 तळे सत्याग्रह. ओके, तर 20 मार्च 1927ला. त्याच्यानंतर याच वर्षी 25 मार्चला पाहतो आपण, 25 डिसेंबरला पाहतो आपण. ओके, 25 डिसेंबर याच वर्षी. याच्यावर अजून प्रश्न रिलेटेड विचारतात. ओके, मनुस्मृती दहन केलं होतं महाडलाच बाबासाहेबांनी, तिथेच मनुस्मृती दहन. ओके, मनुस्मृती दहन दिन म्हणतो आपण त्याला. ओके, त्याला आपण स्त्रीमुक्ती दिन पण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो, मनुस्मृती दिनचा. ओके, तर महाडचा तळे सत्याग्रह आहे 20 मार्च 1927, शताब्दी वर्षी चालू आहे. विद्युतधारेचे एकक काय आहे? ॲम्पियर. विद्युतधारेचे एकक काय आहे? ॲम्पियर आहे, लक्षात ठेवा. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे. ओके, काही तुम्हाला शास्त्रज्ञ विचारतील तर हे पाहून घ्या. ओके, जगातील सर्वात मोठी गर्त आपण पाहतो मारियाना गर्त आहे. कोणत्या सागरामध्ये आहे? पॅसिफिक, जो की सर्वाधिक मोठा महासागर आहे, पॅसिफिक. ओके, पॅसिफिक महासागरामध्ये पाहतो आपण सर्वाधिक जे काही मोठा आपण महासागर पाहतो. ओके, तो आहे पॅसिफिक, आणि याच्यामध्ये मरियाना गर्त तुम्हाला दिसते. 16 क्वेश्चन पहा. भारतातील कोणत्या राज्याची सीमा सर्वाधिक राज्याला लागून आहे? तर उत्तर प्रदेशची लागून आहे, लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश या राज्याची जवळपास 8 राज्य आणि काय म्हणू आपण 1 केंद्रशासित प्रदेश. ओके, 1 केंद्रशासित प्रदेश आणि 8 राज्य. याच्यामध्ये तुम्ही पहा राजस्थान आहे. ओके, लिहून देऊ का? पहा राजस्थान आहे, राजस्थान लागते उत्तर प्रदेशला. त्यानंतर आपण उत्तरेकडे पाहतो तर हिमाचल प्रदेश पण लागते, लक्षात ठेवा. हिमाचल प्रदेश. ओके, हिमाचल प्रदेश. त्यानंतर आपण नंतर पाहतो हरियाणा लागते, लक्षात ठेवा, हरियाणा. ओके, हरियाणा. त्यानंतर आपण पाहतो उत्तराखंड लागते, लक्षात ठेवा, उत्तराखंड. ओके, उत्तराखंड. त्यानंतर आपण पाहतो, पहा कोणतं लागतं रे? उत्तराखंडानंतर पाहतो आपण मध्य प्रदेश लागते, लक्षात ठेवा, मध्य प्रदेश. ओके, त्यानंतर आपण कोणतं पाहतो रे? झारखंड पाहतो, झारखंड पण लागते. ते कोणतं राज्य नाही म्हणून एक अवघड प्रश्न विचारू शकतात. ओके, तेवढंच काय विचारणार नाही तरी लिहून द्यायला तुम्हाला. झारखंड लागते. नंतर कोणतं? छत्तीसगड लागते, लक्षात ठेवा. ओके, छत्तीसगड हे पण लागते. एक राज्य मला कमेंट करून सांगा. ओके, जागा कमी आहे. अरबी समुद्राची राणी कोणत्या बंदराला म्हणतात? तर कोची. कोची पाहतो आपण, कुठे आहे कोची? केरळमध्ये. तर केला काय म्हणतात? अरबी समुद्राची राणी म्हणतात, लक्षात ठेवा. ओके, आणि एक केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? दिल्ली. दिल्ली लागते, दिल्ली. ओके, एक कोणता लागते? दिल्ली. लक्षात. त्यानंतर पहा डायनामाईटचा शोध कोणी लावला होता? अल्फ्रेड नोबेल यांनी लावला होता डायनामाईटचा शोध. नोबेल पुरस्कार आपण पाहतो 1902 पासून सुरुवात झालेला, 1901-2 पासून सर्वाधिक मोठा. ओके, आपण नोबेल पुरस्कार म्हणतो आपण. ओके, जो नोबेल पुरस्कार सर्वाधिक मोठा असतो. तर विद्युत रोध कशामध्ये मोजतात? ओहममध्ये मोजतात. ओके, ओहममध्ये मोजतात, लक्षात ठेवा. कशामध्ये मोजतात? ओहममध्ये मोजतात विद्युत रोध. पहा 22वा क्वेश्चन. संगणकाची तात्पुरती स्मृती कशाला म्हणतात? तर रॅम. तर रॅम केलेला आहे, रॅम. ओके, रॅन्डम असे रॉम नाही, रॅम रॅम रॅम
रॉम म्हणजे हे राहते परमनंट राहते. ओके, रॉम आणि आपण त्याला हार्ड डिस्क वगैरे म्हणू. ओके, तर रॅम आहे याचं उत्तर. संगणकाची तात्पुरती मेमरी कशामध्ये राहते? रॅममध्ये. लक्षात ठेवा, हे विचारतात. ओके, दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? लॅक्टोमीटर. लॅक्टोमीटर ही दुधाची शुद्धता मोजण्यासाठी, दूध आहे की नाही, पाणी बिनी भेसळ आहे का, हे मोजण्यासाठी काय म्हणतो आपण? लॅक्टोमीटर वापरतात. याच्यावर प्रश्न विचारू शकतात. आकाशाचा निळा रंग कशामुळे दिसतो? प्रकाशाचे जे विकिरण असते याच्यामुळे आपल्याला काय दिसतो? आकाशाचा रंग निळा दिसत असतो. अणूच्या केंद्रकात कोणते कण असतात? अणूच्या केंद्रकात तुम्हाला काय दिसतात रे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे महत्त्वाचे दिसतात. लक्षात ठेवा. ओके, हे कण. राज्यांचे पुनर्गठन करण्यासाठी कोणता आयोग नेमला होता? तर फाजल अली आयोग आपण पाहताय का? ओके, राज्याचे पुनर्रचना आयोग नेमण्यासाठी फाजल अली आयोग हा नेमला होता. लक्षात ठेवा. ओके, राज्य पुनर्रचना आयोग पण त्याला म्हणतात. तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू बनतो? पितळा. लक्षात ठेवा, तांबे आणि जस्त. ओके, तांबे आणि जस्त, तांबे आणि जस्त याच्यापासून काय होते? पितळ. लक्षात ठेवा. ओके, तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू बनते? पितळ. टंकलेखन यंत्राचा शोध कोणी लावला? ख्रिस्तोफर शोल्स. ओके, काही शास्त्रज्ञ आहेत ते पाहून घ्या. याच्यावर बरेच शास्त्रज्ञ या लेक्चरमध्ये कव्हर व्हायचा प्रयत्न करू. अजून 1-2 दिवसात आपण करू. शास्त्रज्ञावर एक प्रश्न राहतो. ओके, काय आहे? टंकलेखन यंत्राचा शोध. टंकलेखन यंत्राचा शोध कोणाला? ख्रिस्तोफर शोल्स. ओके, गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक नियम कोणी मांडला? न्यूटन. न्यूटनचे 3 नियम पाहतो आपण. ओके, तर गुरुत्वाकर्षणाचा शोध पाहतो आपण, हे विचारतात. महत्त्वाचं आहे आणि वारंवार विचारलेलं आहे. सोपं आहे, न्यूटनने, सर्वांना माहीत आहे. आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य प्रामुख्याने असते रे? हायड्रोजन असते बरं आम्लामध्ये. मूलद्रव्य कोणतं असते? हायड्रोजन, जे की सर्वात हलका वायू म्हणतो आपण. ओके, आवर्त सारणीतील पहिला क्रमांक आहे त्याला. मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते रे? 65 ते 70. ओव्हरऑल आपण काय म्हणतो? 65% ते 70% दरम्यान, म्हणजे 65%. ओके, जास्त प्रमाण आपण काय म्हणतो? 65%. ओके, पाण्याच्या घनता सर्वाधिक कोणत्या तापमानाला असते? पाण्याची घनता आपण पाहतो 4 डिग्री सेल्सिअसला सर्वाधिक घनता आपल्याला दिसते पाण्याची. लक्षात ठेवा, काय? 4 डिग्री सेल्सिअस. कोरडा बर्फ म्हणजे काय रे? स्थायू कार्बन डायऑक्साईड. कोरडा बर्फ म्हणजे त्याला काय म्हणू आपण? नाव दुसरं, स्थायू कार्बन डायऑक्साईड. ओके, हिरा कोणत्या मूलद्रव्याचे स्वरूप आहे रे? कार्बन. हिरा काय आहे? कार्बन आहे. सर्वाधिक कठीण म्हणतो आपण हिऱ्याला. लक्षात ठेवा, तर कार्बनचा तो मूलद्रव्याचं स्वरूप आहे. काचेचा शोध कोणत्या देशात लागला रे? इजिप्त या देशात. इजिप्त आणि इराण म्हणतो आपण. ओके, तर या इजिप्तमध्ये आपण पाहतो वाळू वगैरे हे मिश्रित करून काही करून आपण ते हे काच तयार केली होती. लक्षात ठेवा. ओके, पाणी किती तापमानाला गोठते रे? 0 डिग्री सेल्सिअसला पाहतो आपण. जे 0 डिग्री सेल्सिअस तापमान आहे तर पाणी गोठते आणि बर्फाचं रूपांतर होते. तर किती डिग्री सेल्सिअस? 0 डिग्री सेल्सिअसला. रॅबीज हा आजार कशामुळे होतो? तो विषाणू आहे. रॅबीज हा आजार विषाणूजन्य आहे. हा जवळपास पिसाळलेला कुत्रा म्हणा, मांजर बघा, ओके, हे प्राणी चावल्यामुळे होतो. एक भयानक हे आहे रॅबीज. लक्षात ठेवा. ओके, दाढी करण्यासाठी कोणता आरसा वापरतात रे? दाढी करण्यासाठी आंतरवक्र आरसा वापरतात. ओके, आंतरवक्र आरसा वापरतात दाढी करण्यासाठी. आता मला हेच सांगा तुम्ही, जे काही आपण पाहतो की आपल्या गाडीला कोणता आरसा वापरतात? याच्यावर प्रश्न विचारू शकतात. आपली गाडी राहते 2 व्हीलर, ओके, 4 व्हीलर, याच्यासाठी कोणता आरसा वापरतात ते मला कमेंट करून सांगा. रक्तामध्ये पांढऱ्या पेशींचे मुख्य कार्य काय रे? रोगांशी लढली. WBC. ओके, व्हाईट ब्लड सेल पाहतो आपण, हे रोगांशी लढते. लक्षात ठेवा. ओके, सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता रे? आताच पाहिला आपण हिरा. ओके, जे की कार्बन म्हणून आपण. कोणता क्वेश्चन पाहिला होता इथं? हिरा हा कोणत्या मूलद्रव्याचे स्वरूप आहे? तर कार्बनचे आहे. तर हिरा हे सर्वाधिक कठीण आहे. इथं आपण पाहिलं. मानवी कान किती डेसिबलपर्यंत आवाज सहन करू शकतात रे? 85 डेसिबलपर्यंत ऐकू शकतात. त्याच्यावर मग बहिरं होते माणूस. ओके, जे कान आपण पाहतो फॅक्टरीमध्ये, याच्यामध्ये, त्याच्यामध्ये, म्हणून तिथले लोक तुम्हाला बहिरे जास्त दिसतात. ओके, फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कंपन्यामध्ये, कारण मर्यादा आहे 85 डेसिबलपर्यंत आपण फक्त ध्वनी ऐकू शकतो. त्याच्यावर गेला की ओके आपण बहिरे होऊ शकतो. लक्षात ठेवा. मलेरिया हा रोग कशामुळे होतो? प्लाझ्मोडियम पाहतो आपण, आदिजीव, याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे, आदिजीवामुळे. ओके, म्हणजे आपल्याला विषाणूजन्य नाही तर तो एका मलेरिया आपला रोग पाहतोय प्लाझ्मोडियम आदिजीवामुळे होतो. लक्षात ठेवा. ओके, मलेरिया हा रोग कशामुळे होतो? प्लाझ्मोडियम आदिजीव. नेक्स्ट क्वेश्चन पहा. वनस्पतींच्या वाढीसाठी कोणते मूलद्रव्य सर्वात महत्त्वाचे आहे? सर्वाधिक प्रमाण जास्त आपल्याला भेटते हे निसर्गामध्ये 78% असते. ओके, तर नायट्रोजन हे वनस्पतीच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असते. लक्षात ठेवा. काय? नायट्रोजन. वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन हे खूप महत्त्वाचे आहे. ओके, नायट्रोजन. पहा नेक्स्ट क्वेश्चन. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था 2026 कोणाची आहे? अमेरिका आहे. अमेरिकानंतर तुम्हाला 2 नंबरची विचारू शकतात चीन आहे, 3 नंबरची विचारू शकतात जर्मनी आहे, 4 नंबरची विचारू शकतात भारत आहे, 5 नंबरची विचारू शकतात जापान आहे. ओके, भारताने जपानला मागे पाडलेलं आहे. तर सध्या 4 नंबरवर आपला भारत आहे. जर्मनीला मागे पाडू शकतो. 2029-30पर्यंत पाडलं पाहिजे. ओके, वाफेच्या इंजिनचा शोध कुणी लावला? जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने लावला. पहा, वाफेच्या इंजिनचा शोध जेम्स वॅट.
घटनेचे कलम 5 ते 11 कशा संबंधित? नागरिकत्व. 5 ते जे काय पाहतो आपण नागरिकत्व संबंधित आहे. त्याच्यानंतर आपण कलम 12 ते 35 पाहतो आपण. याच्यावर नेहमी प्रश्न विचारतात. मूलभूत हक्क हे एक जरा पसंतीचं आहे, कारण मूलभूत हक्क हे संविधानाचे सर्वात महत्त्वाचे आहेत. म्हणून मूलभूत हक्क 12 ते 35 जे भाग दिसते तुम्हाला कितवा? भाग क्रमांक 3. याला भाग क्रमांक काय म्हणतात? 3. भाग 3. ओके, मूलभूत हक्क दिसतात तुम्हाला. ओके, तर घटनेचे कलम 5 ते 11 कशा संबंधित आहे? नागरिकत्वाशी संबंधित आहे. भाग क्रमांक 2 मध्ये आहेत, ते लक्षात ठेवा. बायोगॅसचा मुख्य घटक कोणता? मिथेन. बायोगॅसचा मुख्य घटक काय दिसतो तुम्हाला? मिथेन. महाभियोगाची प्रक्रिया कोणाविरुद्ध वापरली जाते? तर राष्ट्रपती विरुद्ध. ओके, त्याच्यानंतर आपण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सरन्यायाधीश यांच्या विरोधात वापरली जाते. तर ही महाभियोग पद्धत आपण पहिले विचारतात कोठून घेतली म्हणून, तर अमेरिकेतून घेतली. जे संविधानाचा भंग म्हणून आपण त्या कारणावर आपण ही महाभियोग पद्धत लावली जाते राष्ट्रपतीच्या याच्यावर, लक्षात ठेवा, किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. तर आतापर्यंत कोणत्याही राष्ट्रपतीला असं महाभियोग येणं घातलेलं नाही, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. 49वा. घटनेचे कलम 370 आपल्याला माहिती आहे कशाशी संबंधित होते? जे की जम्मू काश्मीरचे संबंधित होते. 2019-20ला आपण पाहतो हे रद्द झालं आणि आता जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश झाले. ओके, रद्द केलं ते. 50वा क्वेश्चन पहा. मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? तर 22 असतात, लक्षात ठेवा. त्यामधले 8 हाडे हे ब्रेनचं आपलं संरक्षण करतात. बाकी काही हाडे राहतात 12-15, ते काय करतात माहिती आहे का? 14 हाडे आपल्या चेहऱ्यामध्ये असतात, लक्षात ठेवा. तर आपल्या मानवी कवटीमध्ये काय म्हणतो आपण? किती हाडे असतात? 22. उपराष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देते? तर राष्ट्रपतीचा असतं, लक्षात ठेवा. राष्ट्रपती. राष्ट्रपतीला कोण देते? तर सरन्यायाधीश देत असतात. राष्ट्रपतीला कोण देते? सरन्यायाधीश. ओके, राष्ट्रपतीला कोण देते? सरन्यायाधीश. मात्र राजीनामा जो असते राष्ट्रपती, राजीनामा कोणाकडे देतो? हे बी लक्षात ठेवा बरं, कन्फ्युजन मारते. राजीनामा मात्र उपराष्ट्रपतीला देतो. उपराष्ट्रपती ओके, इथे विचारलं उपराष्ट्रपतीला शपथ कोण देतात? कलम, याच्यामध्ये कलम आहे मला वाटते 79 काय कलम आहे. ओके, या कलमनुसार आपण पाहतो 79 आहे की 67 आहे रे बा? 67 असेल, 67. ओके, कारण 63-64 पाहतो. आय थिंक कलम मला पहा 69 आहे वाटते. आय थिंक 69 कलमानुसार. ओके, 69 कलमानुसार राष्ट्रपती त्याला काय देतात? शपथ देतात. ओके, काही वाटलं तर क्रॉस चेक करा आणि मला कमेंट करा. ओके, उपराष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देते? तर राष्ट्रपती देतात. राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपतीकडे देतात. राष्ट्रपतीला शपथ कोण देते? सरन्यायाधीश देते. सरन्यायाधीशाला शपथ कोण देते? राष्ट्रपती देते. ओके, तर असं आहे काम. बँक ऑफ इंडियाचे बोधचिन्ह काय? तारा. पहा, प्रगतीचं एक चिन्ह आहे, लक्षात ठेवा. तर तारा हे बँक ऑफ इंडिया तुम्हाला दिसते, तिचं काय आहे? बोधचिन्ह आहे. कावेरी नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? कर्नाटकमध्ये ब्रह्मगिरीमध्ये होतो. कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यामधील ब्रह्मगिरी येथे होतो. जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मुख्यालय जिनिव्हाला दिसते आपल्याला. जिनिव्हा स्वित्झर्लंडला. ओके, जिनिव्हा स्वित्झर्लंडला दिसते, लक्षात ठेवा. आपला कशाचं मुख्यालय? काय म्हणतो आपण? WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आणि इथं जिनिव्हाला आपल्याला दिसते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, 1948 7 एप्रिल 1948. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन त्याचमुळे साजरा केला जातो, ज्या दिवशी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती. याचं पण मुख्यालय कुठं आहे? जिनिव्हा स्वित्झर्लंडला आहे. ओके, भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती मीरा कुमार. आता कोण आहेत रे? आता एक कोण आहे भारतात? आता लोकसभापती कोणा ज्याच्यावर अविश्वासा प्रस्ताव आणला होता आत्ताच? ओके, ओम बिर्ला. सध्याचे कोण आहेत? ओम बिर्ला. 2026ला विचारू शकतात. लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? सभापती कोण आहेत? ओम बिर्ला. लक्षात ठेवा. राजस्थानमधून येतात हे ओम बिर्ला. ओके, तर पहिल्या महिला विचारलं तर पहिला महिला आपल्याला पाहतो जे की लोकसभेच्या सभापती राहिलेले आहेत ते म्हणजे मीरा कुमार. ओके, पंचायत राजला घटनात्मक दर्जा कोणत्या दुरुस्तीने मिळाला रे? 73वी घटना दुरुस्ती पाहतो आपण. त्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्याला संस्थेला पाहतो आपण, नगरपालिका महानगरपालिका, तर त्याच्या संबंधित 74वी घटना दुरुस्ती आहे. आणि पंचायत राज आपण पाहतो ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याला काय म्हणू आपण? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, त्याला 73व्या घटना दुरुस्तीने 1992ला आपण काय म्हणतो? घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. 57वा क्वेश्चन पहा. बँकाचे राष्ट्रीयकरण पहिल्यांदा कोणत्या वर्षी झाले रे? 1969ला झाले. तेव्हा इंदिरा गांधीने किती बँकाचं राष्ट्रीयकरण केलं? 14 बँकाचं राष्ट्रीयकरण केलं, लक्षात ठेवा. 14 बँकाचं. आणि 1980ला पाहतो आपण पुन्हा 6 बँकाचं राष्ट्रीयकरण केलं. 6 बँकाचं राष्ट्रीयकरण केलं, लक्षात ठेवा. काझीरंगा अभयारण्य पाहतो आपण आसाममध्ये आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? एक शिंगी गेंडा. काझीरंगा कुठे आहे? आसाममध्ये आहे. एक शिंगी गेटासाठी ते तुम्हाला काय दिसते? प्रसिद्ध दिसते. प्रत्यक्ष कर पाहतो आपण. प्रत्यक्ष कर डायरेक्ट भरणारा.
जो व्यक्ती थेट सरकारला भरते, म्हणजे आयकर जो आपण पाहतो उत्पन्न जास्त आहे व्यक्ती आयकर भरतात आपला, तर डायरेक्ट टॅक्स. बाकी आपण GST वगैरे पाहतो अप्रत्यक्ष कर आहे. ओके, डायरेक्ट आपण भरत नसतो तर डायरेक्ट भरला जातो, तुला डायरेक्ट टॅक्स म्हणतो. जो कर व्यक्ती थेट सरकारला भरते त्याला आपण आयकर म्हणतो उदाहरणार्थ. ओके, तर आयकर विचारला तर प्रत्यक्ष कर आहे, अप्रत्यक्ष म्हणलं GST वगैरे आपण पाहतो, लक्षात ठेवा ते GST मधले अप्रत्यक्ष कर. भारताचे सर्वाधिक परकीय चलन कोणत्या वस्तूच्या आयातीवर खर्च होते? खनिज तेल खर्च होणार आहे. आपण सर्वाधिक जास्त आयात काय करतो? खनिज तेल आकार देशाकडून. त्याच्यामध्ये आपण पाहतो परकीय चलन कोणत्या वस्तूवर आयातीवर जास्त खर्च होते आपला, तर खनिज तेलावर होते. केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? केसरी लोकमान्य टिळकांचं वृत्तपत्र आहे, लक्षात ठेवा. 1881ला सुरू केल्यानंतर लोकमान्य टिळक हे नाव लक्षात ठेवा. पण त्याचं संपादक कोण करायचे? संपादक करायचे गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकरचं एक 1888चा आहे सुधारक, लक्षात ठेवा. यावर वारंवार प्रश्न विचारतात सुधारक. याने नंतर काय केलं आपण, काय म्हणू आपण त्याला, सुधारक वाद झाला होता त्यांच्या, आणि त्याच्यानंतर हे सुधारक साप्ताहिक सुरू केलं होतं, लक्षात ठेवा. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरदार वल्लभभाई पटेल. या बारडोली सत्याग्रहानंतर त्यांना सरदार ही पदवी दिली, लक्षात ठेवा. सरदार वल्लभभाई पटेल. बारडोली सत्याग्रहाचे जे काय म्हणतो आपण नेतृत्व, हे नेहमीच विचारतात बारडोली. ओके, कन्फ्यूज होऊ नका. गांधीजी वाटेल, पण कोण आहे? सरदार वल्लभभाई पटेल. भाकरा नागल धरण कोणत्या नदीवर आहे रे? सतलज नदीवर आहे. ओके, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पाहतो आपण, दुसऱ्या तिसऱ्या हे आपण पाहतो हे धरणं उभारले होते. भाकरा नागल धरण कुठं दिसते तुम्हाला? सतलज नदीवर. गुरुत्वाकर्षण शक्ती सर्वात जास्त कुठे असते रे? पृथ्वीच्या ध्रुवावर दिसेल तुम्हाला गुरुत्वाकर्षण. कुठे दिसते? पृथ्वीच्या ध्रुवावर तुम्हाला काय दिसते? गुरुत्वाकर्षण शक्ती सर्वाधिक जास्त दिसते. 65वा क्वेश्चन पहा. अंदमानच्या तुरुंगात सावरकरांनी कोणत्या काव्यसंग्रहाची रचना केली? कमला हा एक लय प्रसिद्ध त्यांचा काव्यसंग्रह आहे, लक्षात ठेवा. कमला आहे. 1857चे स्वातंत्र्य समर, यावर तर विचारतातच, कितीतरी वेळा विचारलं. 1857चे स्वातंत्र्य समर. ओके, स्वातंत्र्य समर. ओके, जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले होते? हे पण विचारतात. जोसेफ मॅझिनी हे त्यांच्या संबंधित आहे. जोसेफ मॅझिनीचे चरित्र लिहिले होते यांचे, मॅझिनी. ओके, यांचे चरित्र कोण लिहिले होते? ते काय म्हणतो आपण? सावरकर यांनी. आणि त्यानंतर पाहतो आपण काळे पाणी पण कोण लिहिलं होतं? यांनीच लिहिलं होतं, लक्षात ठेवा. ओके, तर हे अंदमानच्या तुरुंगात लिहिलं होतं. कमला हे प्रसिद्ध काव्यसंग्रह हे विचारतात. पालेगारांचा उठाव कोणत्या भागात झाला होता? दक्षिण भारतामध्ये झाला होता पालेगारांचा उठाव. ओके, हे लक्षात ठेवा. पालेगारांचा उठावाबद्दल विचारू शकतात, तर ते दक्षिण भारतात झाला होता. इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना लंडनमध्ये कोणी केली? इंडियन होम रूल लीग पाहतो आपण, श्यामजी कृष्ण वर्मा. ओके, यांनी इंडियन होम रूल लीगची सोसायटीची स्थापना केली होती. अणुबॉम्बचा शोध कोणी लावला? ऑटो हॅन. आपण पाहतो हिरोशिमा आणि नागासाकी 7 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट. ओके, जपानच्या शहरावर अमेरिकेने हे अणुबॉम्ब टाकले होते. त्याचा शोध कोण लावला? ऑटो हॅन. ओके, रेडिओचा शोध मार्कोनी. हे लयच वेळा विचारला आहे, रेडिओबद्दल लय आवडता क्वेश्चन आहे बऱ्याच जणांचा, बऱ्याच पेपरमध्ये क्वेश्चन पाहिला. तर मार्कोनी रेडिओचा शोध पाहतो आपण. 13 फेब्रुवारी आय थिंक मला वाटतं हा रेडिओ दिन साजरा केला जाते. ओके, महानगरपालिका स्थापन करण्यासाठी किमान लोकसंख्या किती लागते? 3 लाख. 3 लाख. महानगरपालिका जर स्थापन करायची झाली 3 लाख लोकसंख्या लागते. सध्या आहेत 29 महानगरपालिका आपल्या, 29 महानगरपालिका. मला वाटते सर्वाधिक महानगरपालिका महाराष्ट्रामध्येच आहेत. ओके, मोठाले शहर म्हणू आपण त्याला. 29 महानगरपालिका आहे. त्याच्यामधले 29वी पाहतो आपण जालना. याच्यावर प्रश्न विचारतात. 29वी कोणती आहे असं विचारलं तर जालना आहे. आणि त्याच्यानंतर 28वी विचारू शकतात. ओके, 28वी पाहतो आपण महाराष्ट्राचं मॅचेस्टर शहर इचलकरंजी. कोणतं? इचलकरंजी. ओके, इचलकरंजी हे तो आपण पाहतो कुठे येते रे? हे येते कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहतो आपण? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ओके, कोल्हापूर. सर्वाधिक जास्त जर महानगरपालिका पाहतो आपण कोकणमध्ये पाहतो. ओके, कोकण विभागामध्ये पाहतो. लोकपाल ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? स्वीडन. लोकपाल ही संकल्पना पाहतो आपण कोणाकडून घेतलेलं आहे? स्वीडन या देशाकडून. भारताचे सध्याचे परराष्ट्रमंत्री कोण आहे? एस जयशंकर आहेत. IFS अधिकारी राहिले आहेत ते एस जयशंकर, लक्षात ठेवा. हे सध्याचे काय म्हणू आपण? परराष्ट्रमंत्री आहेत. सध्या इराक युद्धामध्ये यांची महत्त्वाची भूमिका पाहतो आपण. ओके, कलम 21 कशाशी संबंधित आहे? जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य राहतं. तुम्हाला जीवित राहण्याचा हक्क पण संविधान दिलेलं, लक्षात ठेवा. आणि ते सन्मानाने जगण्याचा हक्क, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क तुम्हाला कलम 21 मध्ये दिलेला आहे. जे की आपण पाहतो मूलभूत हक्क जे महत्त्वाचे म्हणतो आपण, कारण ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागते त्यावेळेस हे पण कलम नाही का तसेच शाबूत राहतात. बाकीचे मूलभूत हक्क डावलले जातील. ओके, स्थगित होतात, परंतु हे मूलभूत हक्क तुमचे स्थगित होत नाही. जीवित आणि व्यक्तिगत राहण्याचा स्वातंत्र्याचा हक्क तुमचा. राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लावली जाते? कलम 356 नुसार. त्याला राज्य आणीबाणी पण म्हणू आपण, लक्षात ठेवा. त्याला काय म्हणू आपण? राज्य आणीबाणी. ओके, मणिपूरसारख्या याच्यामध्ये खूप वेळा लावले आहे आणीबाणी. मणिपूर झालं,
पंजाब झालं, या राज्यामध्ये बरेच वेळा लावलेली आहे, लक्षात ठेवा. ओके, तर 356 ही राज्य आणीबाणी, त्यालाच राष्ट्रपती राजवट म्हणतात. 352 पाहतो आपण राष्ट्रीय आणीबाणीला पाहतो आपण. ओके, 352 राष्ट्रीय आणीबाणी हे कलम विचारतात, जास्त काय डीपमधले कलम नाही विचारतात तुम्हाला. ओके, काही महत्त्वाच्या कलमावर घेऊन यायचा प्रयत्न करू. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? पहिल्या पंचवार्षिकमध्ये शेतीला महत्त्व दिलं होतं, पण दुसऱ्यामध्ये औद्योगिकरणावर खूप जास्त भर दिलेला पाहतो आपण. ओके, शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती होती रे? राजगड. 25 वर्ष इथून कार्यभार पाहिलेला आहे आपण, 25 वर्षे याच्यावरून कार्यभार पाहिला. नंतर कोणती झाली? रायगड, लक्षात ठेवा. त्यातच आपला छत्रपती शिवरायांचा काय झाला? राज्याभिषेक, आणि त्यातच त्यांचं निर्वाण पण झालं होतं. कोणाचं? छत्रपती शिवरायांचा मृत्यू पण झाला होता त्याच गडावर 2-3 एप्रिल. ओके, पाहतो आपण 1680मध्ये रायगडमध्ये. आर्थिक नियोजनाविषयी कोणत्या सूचीमध्ये येतो? समवर्ती सूचीमध्ये येतो ना. समवर्ती सूची म्हणजे काय पाहू आपण याच्यामध्ये? केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही याच्यामध्ये काय कायदा करू शकतात. भारताचे आर्थिक वर्ष कधीपासून सुरू होते? 1 एप्रिल. एक एलके-झा समितीमध्ये बरेच वेळा प्रश्न विचारतात. एल-के-झा याने काय सुचवलं होतं माहिती आहे का? जे काय आपलं वर्ष आहे 1 जानेवारी ते 31 मार्च करा. 1 जानेवारी ते काय म्हटलं होतं? हे 31 डिसेंबरपर्यंत करा म्हटलं होता, पण आतापर्यंत नाही केला. ओके, मध्य प्रदेश करू लागलं पण अजून नाही. नंतर आपलं पहिलं जर पाहतो हे 1867 पासून घेतलेलं आहे आपण, कोणाकडून? ब्रिटनकडून घेतलेलं आहे 1867 पासून. ओके, जे की 1 एप्रिल 31 मार्चपर्यंत आपण घेतोय, 31 मार्च. त्याच्यानंतर आपलं जे आर्थिक वर्ष होतं ते होतं 1 मे ते 30 एप्रिलपर्यंत होतं. मग नंतर आता 1 एप्रिल आहे. 1 एप्रिल आपण 1935ला आपण काय पाहतो? रिझर्व्ह बँकेची स्थापना पण पाहतो. 1 एप्रिल खूप महत्त्वाचा दिवस आहे, जे की आर्थिक वर्ष आपलं भारताचं सुरू होते, लक्षात ठेवा. 1 एप्रिल ते 31 मार्च. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते रे? द बेंगाल गॅझेट. हे कलकत्त्यामध्ये सुरू झालं होतं. जेम्स ऑगस्ट हिक्की. ओके, कलकत्ता, पूर्वी कलकत्ताच म्हणायचे, आता कोलकाता म्हणतो आपण त्याला, कलकत्ताच करतो मी. ओके, कलकत्त्यामध्ये हे केलं होतं. आणि जेम्स ऑगस्ट हिक्की, जेम्स हिक्की लिहितो इथं, जेम्स ओके हिक्की यानं सुरू केलं होतं, लक्षात ठेवा. जेम्स ऑगस्ट हिक्की याचं वृत्तपत्र होतं, पहिले वृत्तपत्र द बेंगाल गॅझेट. ओके, तेव्हा 1780 म्हणजे खूप आधीच आहे ते, लक्षात ठेवा, 1700 काळातलं. चले जाव चळवळीची सुरुवात कुठे झाली होती? मुंबई गोवालिया टँक, याला आझाद मैदान म्हणतो आपण सध्या, आझाद मैदान. चले जाव आझाद मैदान, आझाद मैदान आपण काय म्हणतो याच्यामध्ये? ओके, चले जाव भारत छोडो म्हणतो आपण त्याला, आंदोलन. ओके, चले जाव चळवळ आपण सुरू केली, भारत छोडो. ओके, तर करेंगे या मरेंगे हा नारा पण दिला होता इथं गांधीजींना चले जावमध्ये. ओके, करेंगे या मरेंगे हा महत्त्वाचा नारा आहे, करेंगे या मरेंगे. ओके, करेंगे या मरेंगे. भारतातील सोन्याच्या खाणी कुठे आहेत रे? कोलार. तर 2001ला हे बंद केले, लक्षात ठेवा. 2001ला हे आता बंद केलेले आहेत, तर कोलारमध्ये होतं, लक्षात ठेवा, भारतातील सोन्याच्या खाणी. गांधी आयर्विन करार कोणत्या वर्षी झाला? 1931ला पाहतो आपण, 5 मार्च 1931ला, जे की आपण पाहतो की सविनय कायदेभंग चळवळ बंद करण्यासाठी. आणि गांधीजी म्हणले होते मी दुसऱ्या गोलमेज परिषदला येऊ. तर हा गांधी आयर्विन करार झाला होता कुठे? दिल्लीला झाला होता. ओके, कशाच्या याच्यावर झाला होता? पार्श्वभूमीवर सविनय कायदेभंग थांबवणे. ओके, विचारू शकता, सविनय कायदेभंग थांबवणे, सविनय कायदेभंग चळवळ मागे घेणे. ओके, कायदेभंग चळवळ आपण जी उभी केली होती, ओके, ते मागे घेण्यासाठी, मागे. आणि दुसरी जी काही म्हणू आपण, दुसरी गोलमेज परिषद याच्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी, दुसरी गोलमेज परिषद. ओके, दुसरी गोलमेज परिषद याच्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी गांधीजीनं काय केलं? गांधीजी आणि आयर्विनमध्ये काय आहे? करार झाला 5 मार्च 1931. जागतिक आरोग्य संघटनेचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपण पाहिलं, जिनिव्हा स्वित्झर्लंडला याचं मुख्यालय आहे, 7 एप्रिल. ओके, हा जागतिक आरोग्य दिन बरेच वेळा विचारलेला आहे. जागतिक बँकेचे म्हणजे वर्ल्ड बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन DC आहे. ओके, वॉशिंग्टन DC आहे. मला याचं सांगा बरे, युनोचं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन कुठे आहे? पॅरिसला आहे का? पहा, हे विचारतात. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. मतदान करण्याचा अधिकार पॅरिस आहे की न्यूयॉर्क आहे? युनोचं आहे. ओके, मतदान करण्याचा अधिकार हा कोणता अधिकार आहे? राजकीय कायदेशीर. तर मतदान आपण पाहतो, लक्षात ठेवा. ओके, तर हा अधिकार आपण पाहतो 326 कलमानुसार आपल्याला भेटलेला आहे. कलम 326 खूप महत्त्वाचं आहे. आपल्या देशातल्या लोकांना काहीच करायची गरज पडली नाही, एवढं फुकटाचं भेटलं मतदान, परंतु लोक मतदानाचा आकडा पाहतो तो खूप कमी आहे. तर अधिकार आपल्याला मिळालेला आहे, तर हा कायदेशीर अधिकार आहे, राजकीय अधिकार आहे, लक्षात ठेवा. हा काय मूलभूत अधिकार नाही आहे, लक्षात ठेवा. 326 कलमानुसार हा मतदानाचा अधिकार होतो. ज्याचं वय 18 वर्ष झालं आहे असा प्रत्येक व्यक्ती काय करू शकतो? मतदान करू शकतो. ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? भारतीय गव्हर्नर इथलं चिंतामण देशमुख पाहतो आपण, जे पहिले भारतीय गव्हर्नर होते. नंतर ते पुढे काय झाले? देशाचे अर्थमंत्री पण झाले. देशाचे अर्थमंत्री पण हे झाले होते, लक्षात ठेवा. ओके, तर हे काय पाहतो? ऑस्बॉर्न स्मिथ पाहतो, हे पहिले
काय पाहतो आपण गव्हर्नर भारताचे, पण पहिले भारतीय विचारलं आपल्याला तर CD देशमुख होत्या. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण सर्वाधिक भारतातील विचारलं मौसिनराम. ओके, मौसिनराम मेघालय येथे येते, म्हणजे मेघालयमध्ये सर्वाधिक जास्त तुम्हाला चेरापुंजी दिसते. चेरापुंजीचा रेकॉर्ड आता मौसिनरामनं सोडलं म्हणजे मोडलेला आहे. तर मेघालय आणि महाराष्ट्र कोणतं आहे? आंबोली. कितीतरी वेळा रिपीट झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त पावसाचं प्रमाण कुठे आहे किंवा सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो? आंबोली महाराष्ट्रामध्ये. ओके, सिंधुदुर्गामध्ये येते आंबोली. तर जिल्हा पण बरेच वेळा विचारलेला आहे. आंबोली हा जिल्हा कोणत्या, म्हणजे आंबोली हे ठिकाण सर्वाधिक जास्त पाऊस जिथं पडतो हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर सिंधुदुर्गमध्ये आहे. याच्यावर वारंवार विचारलेलं आहे. भारतातील राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते रे? व्योमेशचंद्र बॅनर्जी. व्योमेशचंद्र बॅनर्जी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? मुंबईच्या अधिवेशनाचे. कधी अधिवेशन झालं होते? 1885चं. ओके, कुठं झालं होतं? गवालिया आपलं कुठं झालं होते? संस्कृत पाठशाळेत. ओके, मुंबईच्या. ओके, तर हे तुम्हाला विचारतात. उमेशचंद्र बॅनर्जी पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे. दुसऱ्या विचारतात तर दुसऱ्या लक्षात ठेवा 1886चं अधिवेशन दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी. ओके, कुठं झालं होतं सर हे झालं होतं कुठं? हे झालं होतं कलकत्त्याला. पहिले कलकत्ताच म्हणायचं याला, कलकत्ता कोलकाता. ओके, इंग्रजांनी भारतात पहिली वखार कुठे स्थापन केली? सुरतला पाहतो आपण. इंग्रजांची पहिली वखार कुठे स्थापन झाली आहे? सुरतला. ओके, भारत छोडो आंदोलनावेळी भूमिगत राहून रेडिओ कोणी चालवला? उषा मेहता. तर भारत पाहतो आपण, भारत छोडो आंदोलन 1942चं पाहतो आपण. ओके, 1942चं आपण भारत छोडो आंदोलन पाहतो गांधीजीचं. याच्यामध्ये या आंदोलनावेळी भूमिगत म्हणजे माहीत आहे ना, भूमिगत राहून काय म्हणू आपण, हे रेडिओ कोणी चालवला? तर उषा मेहता यांनी चालवलं. ओके, इंग्रजाच्या नजर कैदेत राहून म्हणजे दूर राहून, इंग्रजाला माहीतही पडलं नाही अशा ठिकाणी राहून त्यांनी काय केलेलं आहे? रेडिओ चालवला आहे उषा मेहता यांनी. शिवाजी महाराजांच्या काळात जमिनीची मोजणी कोणाद्वारे केली जाईल? अनाजी दत्तो करायची, लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांच्या काळात जमिनीची मोजणी कोणाद्वारे केली जाईल? अनाजी दत्तो यांच्याद्वारे. झाशीच्या राणीचा दत्तक पुत्राचे नाव काय होते? दामोदर राव. आपण पाहतो 1853ला जे की काय म्हणू आपण, लॉर्ड डलहौसी यानं दत्तक विधान पाहतो आपण. 1848ला आणलं होतं. सातारा वगैरे पाहतो आपण. ओके, बरेच प्रांत केले होते यानं काय. ओके,